उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद या ठिकाणी सणाच्या दिवशी एक भयानक प्रकार घडला। पुण्यातील एका मुलीसोबत ब्रेकअप झाल्यामुळे एका तरुणाने आपल्या सख्या बहिणीला 40 वेळा वार करून तिला ठार केलं। नेमकी घटना काय घडली तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मंडळी, ही घटना उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद या ठिकाणची बुद्ध विहार कॉलनीमध्ये ही घटना घडली। नीलिमा नावाची महिला आपल्या मुलांसोबत हार्दिक आणि हिमशिका यांच्यासोबत राहत होती। ते दोघही मुलं गुरुग्राममध्ये नोकरी करत होते। ती आई कामावर गेल्यानंतर घरामध्ये दोघं भावंड होते। हार्दिकने स्वयंपाकघरातील चाकू घेतला आणि त्याची बहीण हिमशिका हिच्यावर जवळपास चाकूने 40 वार केले आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला। आई आल्यानंतर तिने हे सगळं बघितल्यानंतर ती ओरडू लागली आणि नंतर त्या मुलाने आईवर देखील वार केला। आई ओरडल्यामुळे लगेच त्या ठिकाणी स्थानिक आले, पण तेवढ्यात जो हार्दिक होता, जो तरुण होता, तो त्या ठिकाणाहून पळून गेला। नंतर पोलिसांनी त्याला अटक केलं। त्यानंतर पोलीस तपासानंतर या घटनेमागचं सत्य समोर आलं। हार्दिकचं पुण्यातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते। 7 महिन्यापूर्वी त्याचं ब्रेकअप झालं होतं आणि तो प्रचंड डिप्रेशनमध्ये आणि मानसिक तणावामध्ये होता। त्याला वाटत होतं बहिणी आणि आईमुळे जे माझं नातं होतं ते तुटलं। त्यामुळेच त्याने रागाच्या भरामध्ये बहिणीला ठार मारलं आणि आईवर हल्ला केला। तपासादरम्यान जो हार्दिक होता, जो तरुण होता, त्यांनी सर्व गुन्ह्याची कबुली दिली। मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। मंडळी, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।